Good morning. Learn English with Raj sir. Simple and easy. विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 8वीचं इंग्रजी शिकायचं ना? मग सोप्या आणि सहज भाषेत सुरुवात करूया. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहात आपण सगळे? मजेत आहात ना? तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीच्या इंग्रजी विषयाची एक पोयम पाहणार आहोत. आणि पोयमचं नाव आहे ट्राय अगेन. ट्राय अगेन म्हणजे पुन्हा प्रयत्न करा. या कवितेचे पोयट म्हणजेच कवी आहेत W.E. हिक्सन. हिक्सन यांनी अतिशय साध्या परंतु सुंदर शब्दामध्ये ही कविता लिहिली आहे. तर मग करायची का सुरुवात? ट्राय अगेन. कवितेचं नावच आहे ट्राय अगेन, म्हणजेच प्रयत्न करा, पुन्हा प्रयत्न करा. सुरुवातीला आपण एक एक ओळ वाचून घेऊ आणि त्यानंतर त्याचा मराठीमध्ये अर्थ बघूया. टीज अ लेसन यू शुड हीड. तर टीज म्हणजे काय? टीज हा शॉर्ट हँड फॉर्म ऑफ इट इज. इट इज या शब्दाचं संक्षिप्त रूप म्हणजे टीज आहे. आणि हीड म्हणजे पे अटेन्शन टू, म्हणजे काळजीपूर्वक लक्ष द्या. तर पुन्हा पहा. टीज अ लेसन यू शुड हीड म्हणजे इट इज अ लेसन. हा तुमच्याकरता एक धडा आहे, तुमच्यासाठी बोध आहे. इकडे लक्ष द्या. आणि एकच गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला. तर कोणती गोष्ट? ट्राय अगेन म्हणजे पुन्हा प्रयत्न करा. इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड. पहिल्यांदा तुम्हाला यश मिळणार नाही, तेव्हा एकच करायचं आहे. काय करायचं आपल्याला? ट्राय अगेन, पुन्हा प्रयत्न करायचे आहेत. देन युअर करेज शुड अपीअर. तुम्ही जर प्रयत्न केले तर तुमच्यातलं धाडस आहे ते नक्कीच बाहेर येईल. फॉर इफ यू विल परसिवर. परसिवर मीन्स कीप ट्राईंग टिल वन अचिव्हेस, म्हणजे यश मिळेपर्यंत खूप काळ प्रयत्न करणे. बघा, फॉर इफ यू विल परसिवर, जर तुम्ही यश मिळेपर्यंत खूप प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर काय होईल? नक्कीच यश तर मिळणारच आहे प्रयत्न केल्यावर. यू विल कॉन्कर. कॉन्कर म्हणजे जिंकणे, तुम्ही नक्कीच जिंकाल. नेव्हर फिअर, भीती बाळगू नका, फक्त एकच करा. ट्राय अगेन म्हणजे पुन्हा प्रयत्न करा. वन्स ऑर ट्वाइस दो यू शुड फेल. एकदा किंवा दोनदा तुम्ही अपयशी व्हाल फार तर, तेव्हा आपल्याला एकच करायचं आहे. ट्राय अगेन, फक्त आपल्याला पुन्हा पुन्हा प्रयत्न करायचे आहे. इफ यू वुड ॲट लास्ट प्रिव्हेल. आणि एकदा तुम्ही त्याच्यावर का प्रभुत्व मिळवलं की मग संपला विषय. खूप खूप प्रयत्न केले आणि जर तुम्ही त्याच्यावर प्रभुत्व मिळवलं, हे केव्हा मिळेल? जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल त्याच वेळेस. इफ वी स्ट्राईव्ह टीज नो डिसग्रेस. जर तुम्ही संघर्ष केला, स्ट्राईव्ह म्हणजे स्ट्रगल, संघर्ष. जर तुम्ही संघर्ष केला, झगडले, टीज नो डिसग्रेस. बघा, टीज शब्द पुन्हा आलेला आहे म्हणजे इट इज नो डिसग्रेस. त्यात काही कमीपणा नाही. प्रयत्न करण्यामध्ये कसला कमीपणा? दो वी डू नॉट विन द रेस. समजा आपण शर्यत जिंकलोच नाही, तर मग काय? व्हॉट शुड वी डू इन दॅट केस? त्यावेळी आपण काय करायचंय? फक्त प्रयत्न करायचे.
आपण हार मानायची नाही, फक्त आपल्याला प्रयत्न करायचे आहे. इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड, म्हणजे तुमच्या असं लक्षात आलं की तुम्हाला दिलेलं काम असेल किंवा एखादी शर्यत असेल किंवा कोणती गोष्ट असेल, जर ती कठीण आहे, त्यावेळी फक्त एकच करायचं आहे, ट्राय अगेन. फक्त प्रयत्न करायचे आहेत. टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. बघा, वेळ अशी आहे की तुम्हाला नक्कीच तुमचा मोबदला देईल. रिवॉर्ड म्हणजे मोबदला किंवा बक्षीस. वेळ अशी गोष्ट आहे, तुम्ही जर प्रयत्न करत राहिले तर तुम्हाला त्याचा मोबदला नक्कीच मिळणार. त्यासाठी फक्त तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. ऑल दॅट अदर फोक कॅन डू. फोक म्हणजे सामान्य लोक. जर इतर सामान्य लोक जर यश मिळवू शकतात, जर ते करू शकतात, तर आपण का नाही? व्हाय विथ पेशन्स मे नॉट यू. बघा, पेशन्स म्हणजे काय की धीर न सोडता आपण संयम ठेवला पाहिजे. कॅपॅसिटी टू ॲक्सेप्ट डिले विदाउट लुझिंग होप. धीर सोडायचा नाही, संयम ठेवायचा. मग तुम्हाला का बरं यश मिळणार नाही? ओनली कीप धिस रूल इन व्ह्यू, ट्राय अगेन. शेवटी हिक्सन आपल्याला एकच सांगतात की एकच नियम लक्षात ठेवायचा आपल्याला फक्त, तो म्हणजे फक्त आणि फक्त प्रयत्न करणे. तर विद्यार्थी मित्रांनो, कशी वाटली कविता? छान आहे ना? तर अशा प्रकारचा सुंदर असा मेसेज, प्रयत्न करा, हा एक चांगला मेसेज आपल्याला या कवितेतून हिक्सन यांनी दिला आहे. थँक्यू.